जर 225 मजुरांना एक काम करण्यास 18 दिवस लागतात, तर तेच काम 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? बघा आता इथं मजूर आणि लागणारे दिवस आहेत. काम करण्यासाठी लागणारे दिवस. आता 225 मजूर जर घेतले, तर त्यांना काम करण्यास 18 दिवस लागतात. तेच काम 10 दिवसात पूर्ण करायचे म्हणजे इथं 10 दिवस जर पूर्ण करायचं आहे, तर त्यासाठी किती मजूर लागतील? बघा आता 225 मजूर 18 दिवसात काम करतात. पण आपल्याला ते काम 10 दिवसात पूर्ण करायचं आहे. मग 10 दिवसात जर ते काम पूर्ण करायचं असेल, तर ही संख्या काय होणार आहे? वाढणार आहे. मजुरांची संख्या याच्यामध्ये वाढ होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच या ठिकाणी व्यस्त चलन आहे. आणि आपल्याला माहिती आहे व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार हा स्थिर असतो. आणि मग आपण आता या राशींचा गुणाकार करू. बघा या दोन राशीचा गुणाकार आणि या दोन राशीचा गुणाकार इथे एक समान आपण. म्हणजेच काय होणार? 10 गुणिले x बरोबर 225 गुणिले 18 छेद 10 म्हणजेच 22.5 गुणिले 18. आता 18 न गुणूया 22.5 गुणिले 18. 18 पंच 90 ला 0 हातचे आले 9. 18 दुनी 36 आणि 36 आणि 9 45. 45चे 5 आले हातचे आले 4. पुन्हा 18 दुने 36 आणि 36 आणि 4 40. पण एक घरानंतर दशांश चिन्ह म्हणजेच काय आलं? 405. म्हणजे 405 मजूर लागतील म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आला या ठिकाणी. बघा तेलाचा डबा भरण्याच्या यंत्राद्वारे अर्ध्या तासात 300 डबे भरले जातात. तर 450 डबे भरण्यासाठी किती तास लागतील? आता या ठिकाणी अर्धा तास आहे. अर्धा तास म्हणजेच 30 मिनिटं. आणि किती डबे भरले जातात 30 मिनिटात? तर 300 डबे भरले जातात. तर आपल्याला काय विचारलंय? तर 450 डबे भरण्यासाठी किती तास लागतील? म्हणजे इथला आपल्याला वेळ काढायचा आहे. बघा आता डब्यांची संख्या वाढली की भरण्यासाठीचा वेळ सुद्धा काय होणार? वाढणार. बरोबर आहे? म्हणजेच इथे काय आहे? समचलन आहे. आणि माहिती आहे आपल्याला समचलन असलं की दोन राशींचा गुणोत्तर स्थिर असतं. दोन राशींचे गुणोत्तर हे स्थिर असते. मग आता गुणोत्तर काढूयात. 300 भागिले 30 बरोबर 450. आता या ठिकाणी आपण x मानू म्हणून मी इथे x लिहिते. तिरकस गुणाकार 300 गुणिले x बरोबर 450 गुणिले 30. आणि म्हणून x बरोबर काय आलं? 450 गुणिले 30 छेद 300. आता हे शून्य घालू, हे शून्य घालू. 3 ला 3 गेले म्हणजे काय आले? 45. पण 45 काय आली आपली? मिनिट आली. आणि 45 मिनिटे म्हणजेच काय आला हा? पाऊण तास. आणि पाऊण तास म्हणजेच काय? 3/4 तास. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. घराला पूर्ण रंग देण्यासाठी रामलालला 15 दिवस लागतात. बघा रामलाल त्याला घराला पूर्ण रंग देण्यासाठी किती दिवस लागतात? लागणारे दिवस 15 आहे. आणि म्हणून त्यानं केलेलं काम बरोबर 1/15. तर श्यामला त्याच घराला रंग देण्यासाठी 10 दिवस लागतात. तर दोघे ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता श्यामनं केलेलं काम काढूयात. बघा श्याम
10 दिवस लागतात. मग श्यामचे काम बरोबर 1/10 आणि म्हणून मग दोघांनी मिळून केलेले काम बरोबर दोघांची बेरीज दोघांच्या कामाची 1/15 अधिक 1/10 छेदस्थानी 15 गुणिले 10 तिरकस गुणाकार 10 एके 10 अधिक 15 एके 15 म्हणजे आलं 25 छेद 150. बघा आता म्हणजेच काय आलं 25 एके 25 25 अख्खं 150 1/6 दोघांनी मिळून केलेलं काम किती आलं 1/6 आणि म्हणजेच किती दिवसात पूर्ण करतील तर 6 दिवसात दोघे मिळून ते काम पूर्ण करणार म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. ट्रकमध्ये ऊस भरण्यासाठी 8 मजुरांना 4,200 रुपये द्यावे लागतात. म्हणजे इथं मजूर आणि मजुरी आहे. 8 मजुरांना 4,200 रुपये मजुरी द्यावी लागते. मजुरांची संख्या 13 झाली आहे तर मजुरी काय होणार मजूर वाढ झाली आहे मजुरामध्ये वाढ झाली आहे म्हणजे मजुरी सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजेच कुठलं चलन आहे या ठिकाणी आणि म्हणून समचलन आहे. समचलन म्हटलं की गुणोत्तर स्थिर आलं. मग आपण दोन्ही राशीचं गुणोत्तर काढू. बघा 13 भागिले x इथं x मानू मजुरी बरोबर 8 भागिले 4,200 म्हणजेच x बरोबर काय आलं या दोघांचा गुणाकार 4,200 गुणिले 13 भागिले 8 बरोबर. आता 8 न भागूया 8 पंचे 40 2 उरले 8 दुणे 16 पुन्हा 4 उरले 8 पंचे 40 म्हणजेच काय आलं 525 गुणिले 13. आता याचा गुणाकार करूयात. बघा इथं करून बघू आपण 525 गुणिले 13 13 पाची 65ला 5 हातच्याले 6 13 दुणे 26 26 आणि 5 किती आले 32 32ला 2 हातच्याले 3 13 पाची 65 65 आणि 3 68 म्हणजे आले 6,825 रुपये. म्हणजे 13 मजुरांना किती लागणार आहे मजुरी 6,825 म्हणजे पर्याय 4. वसतिगृहामध्ये 24 विद्यार्थ्यांना 20 दिवस पुरेल इतका धान्यसाठा आहे. विद्यार्थी संख्या 6ने वाढवल्यास तो धान्यसाठा किती दिवस पुरेल. म्हणजे या ठिकाणी काय आहे विद्यार्थी संख्या आणि दिवस. 24 विद्यार्थी त्यांना धान्यसाठा 20 दिवस पुरेल इतका आहे. 6 वाढलेस म्हणजे इथं अधिक 6 आले 24 आणि 6 30 झाले तर तो धान्यसाठा किती दिवस पुरेल हे आपल्याला काढायचं आहे. आपण हा धान्यसाठा हे दिवस इथले आहेत ते x मानू. आता बघा विद्यार्थी 24 होते तर तो 20 दिवस पुरणार होता. आता विद्यार्थी संख्या इथं वाढ झाली इथं वाढ झाली की लागणारे दिवस इथं काय होणार आहेत कमी कमी दिवस पुरणार आहे तो धान्यसाठा कमी दिवस पुरणार कारण विद्यार्थी वाढले. कमी दिवस पुरणार म्हणजेच हे उदाहरण कुठलं आलं तर व्यस्त चलन. या ठिकाणी काय आहे व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हटलं की काय आलं दोन राशींचा गुणाकार स्थिर आला. मग आता आपण गुणाकार करू या ठिकाणी गुणाकार स्थिर आणि मग 30 गुणिले x बरोबर 24
गुणिले 20 आणि म्हणून x बरोबर आलं 24 गुणिले 20 भागिले 30. 10 दुणे 20, 10 त्रिक 30, 3 8 24, 8 गुणिले 2 म्हणजे 16. म्हणजे तो आता किती दिवस पुरणार आहे? तर 16 दिवस. म्हणजे पर्याय तिसरा. बघा आता इथं P अधिक 5 समचलन Q अधिक 3 म्हणजे चलनाचं चिन्ह काढून टाकू आपण. बरोबर K कंसातच घालते मी याला Q अधिक 3 आणि म्हणून K बरोबर काय येणार? तर P अधिक 5 छेद Q अधिक 3. K इथं स्थिरांक आहे. हा स्थिरांक आहे. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. जेव्हा P बरोबर 15 तेव्हा Q बरोबर 7. आता आपण K ची किंमत काढूया. P किती आहे? 15 अधिक 5 छेद Q किती आहे? 7 अधिक हे 3 म्हणजे 15 आणि 5 20, 7 आणि 3 10. म्हणजे K किती आला या ठिकाणी? 2 आला. आता आपल्याला विचारलं जर P बरोबर 19 तर Q बरोबर किती? आता पुन्हा K बरोबर P अधिक 5 छेद Q अधिक 3. K ची किंमत 2, P ची किंमत 19 अधिक 5 छेद Q अधिक 3 म्हणजे 2 बरोबर काय आलं? 19 आणि 5 24 छेद Q अधिक 3 म्हणजेच काय आले? 2Q. हे इकडं गुणले 2Q अधिक बेत्रिक 6 बरोबर 24 म्हणजे 2Q बरोबर 24 वजा 6. 2Q बरोबर 24, 6 गेले की 18 उरले आणि मग 2Q बरोबर 18 म्हणजे Q बरोबर 18 छेद 2 म्हणजे झालं 9. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. बघा आता प्रत्येक पेटीत 36 पेरू ठेवले असता पेट्या लागणार आहेत. सर्व पेरू भरण्यासाठी 24 पेट्या लागणार आहेत. म्हणजे आता आपण इथे लिहून घेऊ अगोदर पेरू आणि पेट्या. 36 पेरू जर ठेवले 36 बघा प्रत्येक पेटीत 36 पेरू जर ठेवले तर ते सर्व पेरू भरण्यासाठी 24 पेट्या लागणार आहेत. आता जर प्रत्येक पेटीत 48 पेरू भरले तर किती पेट्या लागणार? आता पहिल्यांदा 36 भरले होते तर 24 पेट्या लागल्या होत्या. आता पेरूंची संख्या वाढवली म्हणजे या ठिकाणी पेट्या काय होणार आहेत? कमी लागणार आहेत. बरोबर? कमी लागणार म्हणजे इथं वाढ होती तर इथं कमी झाले. म्हणून हे कशाचं उदाहरण आहे? व्यस्त चलन. व्यस्त चलन म्हणलं की काय स्थिर आला? गुणाकार. आता दोन राशींचा गुणाकार करू. इथे x मानू. 48 गुणिले x बरोबर 36 गुणिले 24. x बरोबर 36 गुणिले 24 भागिले 48. 6 भाग घालू. 6 6 36, 6 8 48, 8 1 8, 8 त्रिक 24. 6 गुणिले 3 आलं म्हणजे 6 त्रिक 18 म्हणजेच पर्याय पहिला. पेट्या किती लागणार आहेत? 18. बघा ध्वनीची तरंग लांबी L आणि वारंवारता F यामध्ये व्यस्त चलन आहे. तर हे चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहिणार? आता व्यस्त म्हणलं की F चा व्यस्त काय असणार आहे? एक छेद F. मग काय येणार आहे? L चलनाचं चिन्ह 1 छेद F. आता हे कुठे? तिसऱ्या पर्यायात म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ A त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात आहे. त्रिज्येचा वर्ग क्षेत्रफळ A समचलन आहे
त्रिज्येचा वर्ग आरचा वर्ग. आता हे कुठे आहे? पहिला पर्याय. बघा वाय हे एक्सच्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. बघा वाय हे एक्सच्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. जेव्हा एक्स बरोबर 16 तेव्हा वाय बरोबर 24, तर चलनाचा स्थिरांक काढायचा. आता वाय बरोबर के इंटू एक्स. के काय झाला? स्थिरांक. म्हणजेच के बरोबर काय आलं? वाय छेद वर्गमुळात एक्स. किमती घालू. वायची किंमत 24 वर्गमुळात 16. 24 16चं वर्गमूळ 4 म्हणजे 4 एके 4 4 सख्ख 24 म्हणजे आले 6. स्थिरांक 6 आला म्हणजे पर्याय दुसरा. बघा आता इथं एक्स बघा एक्स चलनाचं चिन्ह 1 छेद वर्गमुळात वाय म्हणजे व्यस्त चलन आहे. एक्स बरोबर 40 असताना वाय बरोबर 16 आहे. तर एक्स बरोबर 10 असताना वाय बरोबर किती? आता के काढूया. एक्स बरोबर के गुणिले इथं 1 छेद वर्गमुळात वाय. के काय असणार आहे? स्थिरांक आहे. मग के बरोबर एक्स गुणिले वर्गमुळात वाय. एक्स 40 आहे. वाय वर्गमुळात 16 म्हणजे आलं 40. 16चं वर्गमूळ 4 म्हणजे के किती आला? 4 चौक 16. हा के झाला 160. पण आता के बरोबर पुन्हा तेच लिहायचं. के बरोबर एक्स गुणिले वर्गमुळात वाय. के किती आहे? 160. एक्स 10 वर्गमुळात वाय. बघा याला चलनाचं समीकरण सुद्धा म्हणतात. आणि मग वर्गमुळात वाय बरोबर 160 छेद 10 शून्य गेले. वर्गमुळात वाय बरोबर 16. आता दोन्ही बाजूचा वर्ग करू म्हणजे वर्गमुळात वायचा वर्ग बरोबर 16चा वर्ग म्हणजे वाय बरोबर 16चा वर्ग 256. म्हणजे किती आलं? पर्याय पहिला.